अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत, हे बघा तुमच्या घरात गरिबी का येते मित्रांनो, एकमेव कारण काय आहे मित्रांनो। नाहीतर आपण खूप श्रीमंत असू शकतात मग मित्रांनो, घरात मध्ये नोटाचा पाऊस पडेल मित्रांनो, पण या मागील एक कारण आहे। हे नेमकं कारण काय आहे मित्रांनो, हे बघा आपण आज बघणार आहोत। हे बघा आपण नेमकं कारण काय करतो, हे बघा आपण काय करत असतो। हे बघा मित्रांनो, आपल्याला सवय असते, आपण बाहेरून जरी आलो तरी आपण आपल्या मेन गेटवरती काहीतरी घाणेरडापणा काहीतरी राहडा घाणेरडापणा केर कचरा आपण टाकत असतो मित्रांनो। हे बघा पण आपल्याला कळत नाही, आपण काढून जातो, पण आपल्याला आपण म्हणतो ना, आपल्या घरामध्ये लक्ष्मी का येत नाही, आपल्या घरामध्ये पैसा का येत नाही मित्रांनो। लोकांच्या घरामध्ये कसा पैसा असतो, कशी ते गाडी बंगला कसं असतं मग बघा मित्रांनो, पण आपल्या घरामध्ये असं का होतं, आपल्या घरात पैसा का येत नाही मित्रांनो। ह्या मागे एक महत्त्वाचे कारण आहे बघा मित्रांनो, असं आपल्यासोबत का होतं। हे बघा आपण बाहेरून जर आपण आलो तर आपण काय करत असतो, आपल्या घरामध्ये आपल्याला सवय असते। हे बघा मित्रांनो, आलो की आपण मेन गेटवरती आपल्या मेन दारासमोर लगेच बूट चप्पल काढून फेकतो बघा मित्रांनो। आपल्या दारावरती बूट चप्पल आपण काढून टाकतो आणि हे नेहमीची सवय असते आपल्याला, आपण काढून टाकतो, पण आपल्याला समजत नाही असं का होत आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावं लागते बघा मित्रांनो। त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, नेहमी आपल्याला पैशाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं मित्रांनो। हे बघा शिवपुराणामध्ये लिहिलेले आहे मित्रांनो, शिवपुराणामध्ये लिहिलेले आहे की लक्ष्मी आपल्या दिवसातून एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही मित्रांनो, लक्ष्मी दिवसातून 7 वेळा घराबाहेर उभी राहते बघा मित्रांनो। एक वेळा नाही, 2 वेळा नाही, भरपूर 7 आणि 7 वेळा ही लक्ष्मी जी आहे मित्रांनो घराबाहेर उभी राहत असते बघा मित्रांनो। आपण त्या दिवशी दिवसातून 7 वेळा ती लक्ष्मी घराबाहेर उभी राहते, म्हणजे आपल्या दरवाजाच्या बाहेर ती उभी राहते मित्रांनो बघा मित्रांनो। त्यामुळे आपण काय करायचं आहे, नेमकं आपल्याला सवय असते की आपल्याला समजत नाही असं का होतं, पण म्हणून म्हणते मी, आपल्या दारासमोर कधीही बूट चप्पल आपण काढू नये। नेहमी आपली पैशाची समस्या होते, तिला बूट चप्पल दिसली की मित्रांनो ती घरच्या बाहेरूनच परत निघून जाते मित्रांनो। असा कोणताही दिवस जात नाही मित्रांनो की लक्ष्मी कधीही घरासमोर आली नाही किंवा दारासमोर आली नाही। ती एक दिवसातून 7 वेळा ती आपल्या दारासमोर येत असते बघा मित्रांनो। विष्णू पुराणामध्ये लिहिलेले आहे की लक्ष्मी देवी 7 वेळेस आपल्या बाहेर येऊन उभी राहत असते बघा मित्रांनो। त्यामुळे असं नाही का एकाच्याच दारासमोर ती येते, असं काही नाही मित्रांनो। प्रत्येक घर जे आहे मित्रांनो, प्रत्येक घराच्या दारासमोर ती दिवसातून 7 वेळा देवी लक्ष्मी येत असते मित्रांनो। असं नाही की माझ्या घरात येते तुमच्या घरात येत नाही, तुमच्या घरात येते माझ्या घरासमोर येत नाही, असं काही नाही मित्रांनो। ती कोणत्याही घरासमोर दिवसातून 7 वेळा ती येत असते मित्रांनो। त्यामुळे आपण काय करायचं आहे, लक्ष्मीचे रूप येत असते मित्रांनो, लक्ष्मीचे रूप ती बाहेर उभी राहत असते आपल्या दरवाजासमोर। त्यामुळे आपण काय करायचं आहे, दारासमोर कधीही बूट चप्पल काढू नये मित्रांनो। आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपण दारासमोर बूट चप्पल कधीही काढू नका मित्रांनो। आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असते, आपला मेन दरवाजा जो आहे, आपला दार जो आहे मित्रांनो, तो हमेशा आपण स्वच्छ करायला पाहिजे मित्रांनो। हे बघा आपल्याला कंटाळा येतो, आपण म्हणतो ना, आपण दरवाजा स्वच्छ कानगाडा करतो, म्हणजे आपण म्हणतो आता नाही करू नंतर, असं करायचं नाही मित्रांनो। आत्ताच करायचं आहे, आपला मेन दरवाजा आपला मेन गेट जो आहे स्वच्छ करायचा आहे आणि मेन दरवाजासमोर कधीही बूट चप्पल काढायची नाही। शिवपुराणामध्ये लिहिलेले आहे हे शब्द मित्रांनो। आणि आपल्या प्रदीपजी मिश्रांचे सुद्धा उपाय आहे मित्रांनो, त्यांनी सांगितलेले उपाय आहे मित्रांनो हे, म्हणून आपण दारासमोर कधीही बूट चप्पल काढू नका मित्रांनो। आणि आपले जे मेन दार जे आहे मित्रांनो कधीही स्वच्छ ठेवायला पाहिजे बघा मित्रांनो। आपली महिलांची कधी असं सुद्धा होत असतं की आपली कामवाली बाई येत नाही, त्यामुळे महिला कंटाळा करता मेन दरवाजा साफसुथरा ठेवत नाही, साफ करत नाही। त्यामुळे आपल्याला कितीकही
थोडा त्रासही सहन केला तरी केला, आपल्याला त्रास झाला मित्रांनो तरीही चालेल. महिलांनो आपल्याला त्रास झाला तरीही चालेल, पण आपण बूट चप्पल कधीही दारासमोर काढायची नाही. आपण बाजू कोणी पाहुणे आले किंवा आपले मुलं आहे किंवा आपल्या घरातील संपूर्ण सदस्य आहे मित्रांनो, तरी मेन गेटवर आपण कधीही बूट चप्पल काढू नये. आपल्या दरवाजासमोर कधीही बूट चप्पल काढू नये मित्रांनो. आपणच म्हणतो ना माझ्या घरात लक्ष्मी येत नाही, असं का होतं? त्याचं मेन कारण हे आहे मित्रांनो, आपण काढत असतो आणि आपण चालू करत असतो, ते आपल्याला मेन कारण आपल्याला समजत नाही मित्रांनो. त्यामुळे की आपण बूट चप्पल आहे दरवाजासमोर कधीही काढायला नको. लोक आपल्याला समजत नाही, आपण काढून ठेवून देतो एका साईडला, का होत नाही पण काढून ठेवून देतो ना आपली लक्ष्मी आलेला पैसा सुद्धा घरात येत नाही, लक्ष्मी टिकत नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्यासोबत असं घडत असतं. त्यामुळे चप्पल बूट आपण दारासमोर कुठेही काढायला नको. आणि मेन जे दार आहे आपल्याला मित्रांनो आधी स्वच्छ करून ठेवायचं आहे. हे बघा महिलांनो, आपल्या घरामध्ये का होत नाही, एकदम स्वच्छ आपली फरची एकदम स्वच्छ क्लीन करायची आहे. आपण एक वेळेस नाही 2 वेळेस रोज आपण स्वच्छ जर केले मित्रांनो, आपले मन खूप प्रसन्न होतात, आपल्याला उत्साह आपला वाढतो, मन प्रसन्न होते. त्यामुळे आपण घरामध्ये स्वच्छता ठेवायला पाहिजे. किचन रूममध्ये किचन वटा, आपला गॅसचा जो वटा आहे तो सुद्धा आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे मित्रांनो. संपूर्ण घर आपण स्वच्छ करायला पाहिजे. आणि मेन दरवाजा जो आहे तिथे कधीही बूट चप्पल आपण काढू नये मित्रांनो. ही सवय जितकी लवकर आपण सुधारले तितकी लवकर देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल मित्रांनो. त्यासाठी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.